ऐसे बोलता श्री रघुनाथा सुग्रीवे चरणी ठेविला माता मी विसरलो हनुमंता धन्य जानता श्रीराम रामचंद्र भगवान सर्व भक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून वेड्या वाकड्या भाषेमध्ये कथाभाग सांगण्याचा प्रयत्न करू। ही सभा सकळ संतांची ऋषीमुनी व्यक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळांशी विनवणी आदि कथे सरते नुन्नते पुरते करून घ्यावे तुमते विनवी तू असे जयांचे केले स्मरण होई सगळे विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड असे नाम सर्वांच्या अखंड मुखामध्ये राहो ही सर्वांसाठी प्रभू रामचंद्रांच्या चरणी हनुमानजीच्या चरणी गोपाळ बाबांच्या चरणी प्रार्थना। कथेचं अनुसंधान ज्यावेळेस प्रभू रामचंद्र हनुमंत त्या ठिकाणी संवाद चालू असताना सुग्रीवाने नमस्कार केला। धन्य तुम्ही जाणते आहेत कारण जे ज्ञानी आहेत यांनाच कळतं दुसऱ्याच्या मनात आपल्याविषयी आणि जगाविषयी काय चाललेलं आहे हे जाणकार माणसाला कळतं ज्ञानी माणसाला कळतं। असं प्रभू रामचंद्र तर ज्ञानीचे ज्ञानी आहेत त्यांनी ज्ञान जगाला प्राप्त करून दिलेले म्हणून आपण ज्ञानी आहेत। फुकट ज्ञानाच्या जीवावर अहंकार माणसाने बाळगू नये कारण ज्ञान हे ईश्वराचं आहे शक्ती ही ईश्वराची आहे आणि धन सुद्धा ईश्वराचा आहे म्हणून या बाबतीत अहंकार कुठलाच माणसाने करू नये। देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय हे सर्व देहाला सौंदर्य प्राप्त झालं म्हणजे आपण म्हणून माझा देह माझ्यासारखा सुंदर कोणी नाही। देहाला बळ निर्माण करून देवानं दिलं मी लय बळवान आहे तुझं बळ हिसकावून म्हातारा करून देव घेऊन जातो बळाचा अभिमान करू नये। आणि वय झालं 60 आणि मग बुद्धी सुद्धा नाहीशी होते माणसाची मग कुठं गेलं ज्ञान ज्ञानाचा अहंकार कशाला बाळगितो अरे ज्ञान काही दिवस तुला दिलेले तुझ्या हितासाठी ज्ञानाचा अहंकार बाळगू नये। म्हातारपणी ज्ञान काढून घेतो सत्ता ही काढून घेतो दुसऱ्याच्या स्वाधीन देव करतो म्हणजे कुठल्याच गोष्टीचा अहंकार माणसाने करू नये। भगवान परमात्म्याचा अवतार त्याच्यासाठीचे सगळं काही त्याच्याकडे तरी सुद्धा तो स्वतःला लहानपणा घेऊन वानराला मोठेपणा देतोय। वानराला काही कळत नाही पण त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकून त्यांच्या मतानुसार वागतोय याला म्हणतात रामचरित्र। पण आमच्याकडे काय थोडस विद्या थोडी अंताटा बहु असले किती जरी पंडित झाले आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ या कितीही मोठा झाला आणि त्या मोठेपणाचा अहंकार जर असला तर माणूस अहंकारे नाडले तुका म्हणे वाया गेले। प्रभू रामचंद्र शिकवण देतात मोठेपणा बाजूलाच होतात म्हणून थोरपण परहा सांडीजे एक इतपती आगवी विसरजे जे जगा धाकुटा होईजे ते जवळीक माझी। भगवान परमात्मा म्हणतात म्हणून ज्ञानाला माग सारा मोठेपणाला माग सारा जगाला मोठेपणा द्या जगाच्या पायाला टोक लावा हात लावा त्यावेळेस माझी जवळीकता त्या भक्ताला प्राप्त होते। रस्ता अहंकाराने किती भक्त मोठा झालेला असला तरी वायाला गेल्याशिवाय राहत नाही। असा नमस्कार त्या ठिकाणी सुग्रीवाने केला। रामा हे तर मला कळालं नाहीये कारण कळतच नाही आपल्याकडे मोठेपणा कुठल्या गोष्टीचा असला म्हणजे आपल्याकडे ज्ञान असून सुद्धा माणसाला ते कळत नाही। काय झालं पुढे ऐसे सांगता श्री रघुनाथा उल्हास सुग्रीवाच्या चित्ताय पाचारून या हनुमंता होय सांगता उल्हास। रामचंद्राने सांगितलं उल्हास निर्माण झाला सुग्रीवाच्या मनामध्ये आणि हनुमंताला मी विसरलो हा जो खरा आमच्यावर उपकारी आहे आणि त्यालाच आम्ही विसरलो ज्याचे उपकार आपल्यावर आहेत ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान आहे ज्याच्यामुळे आपण गरिबीतून श्रीमंत झालेलो आहोत ज्याच्यामुळे सगळं काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे तो जर माणूस त्या माणसाला विसरला तर देव कधीच त्याचं चांगलं करीत नाही। बरं झालं तुमच्यामुळे मला कळालं आमचा उपकारी त्याला मी विसरलो होतो
आणि मग हनुमंताला त्यांनी पाचारण सुग्रीवानं केलं आणि केल्यानंतर पुढे काय करू लागले. सुग्रीव म्हणे हनुमंत सीता सुद्धीच्या कार्यार्थ तू निघाला शीघ्रता श्री रघुनाथ सुखार्थ. रघुनाथाला सुख द्यायचंय, कारण जो आत्मा जो आहे का, या आत्म्याला सुख जीवाकडून जर मिळायचं असेल तर भगवंताला आवडेल तेच कर्म जीवानं केलं तर त्या जीवाच्या चांगल्या कर्मावरून भगवंताला आनंद होत असतो. भगवान हा दुःखी आहे आणि आपण सुखी आहोत, आणि तुझ्यामुळं रामाला सुख मिळणार आहे. याच्या करता सीतेच्या शुद्धीसाठी, रामाच्या सुखासाठी तुम्ही कार्यरत व्हा, तुम्ही प्रयत्न करा, अशी माझी विनंती प्रभू रामाच्या तर्फे आहे, असं त्या ठिकाणी सुग्रीव विनंती करून बोलू लागलेला आहे. तुवा जावोनी तत्वता सीता सुद्यानावी आता तुझे अज्ञान बळा समता नाही सर्वता. आता सीतेची शुद्धी माझ्या सांगण्यावरून रामाला सुख मिळण्यासाठी लंकेच्या दिशेनं या दक्षिण दिशेला जाऊन तुम्ही शुद्धी आणा का, रामाला सुख पाहिजे. आणि तुझ्यासारखा ज्ञानी आणि तुझ्यासारखा बळवान या जगात कुणीच नाही, कारण ज्याच्याकडे बळ आहे त्याच्याकडे ज्ञान नाही, कोणाकडे ज्ञान आहे तर त्याच्याकडे बळ नाही. पण या सगळ्या गोष्टी तुला प्राप्त झालेल्या आहेत. सगळ्या गोष्टी ज्याला प्राप्त होत्या तोच ईश्वर असतो, कारण प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या गोष्टीनं कमी आहे. कोणाला कोणचं दिलंय तर कोणचं दिलेलं नाही. पण हनुमानजी तुला सगळ्या गोष्टी ईश्वराने दिल्या, म्हणजे तुझ्याकडे गर्व नाही. ज्याला गर्व नाही का त्यालाच भगवान परमात्मा सगळ्या काही गोष्टी देतो. तुला सगळं काय दिलेलं आहे, म्हणून तुझ्याशिवाय रामाला सुख मिळणार नाही आणि तुझ्याशिवाय त्याची बायको सापडणार नाही, असं त्या ठिकाणी सुग्रीव विनंती करून बोलू लागले. देव दानव मानव दैत्ये तुझी या बळा नाही समता जळस्थळ खेचर भूता तुझची समता. देवाने 4 खाणे आणि 84 लक्ष एवढी तयार केलेले आहे. पण यांच्याकडे जर पाहिलं तर तुझ्या बळाची तुलना कुणीच करू शकत नाही. देव जन्माला आले, राक्षस जन्माला आले, पशु जन्माला घातले ब्रह्मदेवानं, पक्षी जन्माला घातले, जमिनीवर फिरणारे आहेत, पाण्यात फिरणारे आहेत, अजून पाण्यात काही राहणारे, जमिनीवर काही राहणारे बेंडकासारखे प्राणी, त्याला उभयचर प्राणी म्हणतात. जलचर प्राणी, वनचर प्राणी, खेचर प्राणी, आकाशातून उड्डाण मारून जाणारे, मग त्याच्यात भूत सुद्धा आलं, त्याच्यात देव सुद्धा आले, त्याच्यात पक्षी सुद्धा आले. पण कुणाकडे जरी पाहिलं तरी तुझ्या बळाची बरोबर या जगात कोणीच करीत नाही. म्हणून तुझ्या बळामुळेच रामाचं कार्य होऊन रामाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं त्या ठिकाणी विनंती पूर्वक सुग्रीव राजा त्या ठिकाणी प्रधानाची हनुमंताची विनंती. या लागी सवयापन शीघ्र करावे गमन करीत हनुमंत उडान दरी दावून सुग्रीव. याच्यासाठी शीघ्र गमन करा, चांगल्या कार्यासाठी उशीर करू नये. विलंब करिता विघ्न ओढवेल. चांगल्या कार्याला उशीर जर झाला तर विघ्न तयार झाल्याशिवाय राहत नाही. याच्या करता लवकरात लवकर रामाला सुख देण्यासाठी, सीतेची शुद्धी मिळण्यासाठी लवकरात लवकर उड्डाण करा. इथं 1000 जबाबी हनुमानजी होते. नुसतं मालकानं सांगणे आणि गड्यानी कामाच्या तयारीला लागले असे हनुमानजी होते. सेवके करावे सांगितले काम, ते हुतूपणा कामाने उड्डाण मारलं. आताची आत्ता जातो तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे सीतेची शुद्धी आणून रामाला सुख प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. या वेशाने उड्डाण मारलं, पण एवढी गडबड कामाची नाही म्हणून कवटाळ्या सुग्रीवानं मारुत राहायला धरलं. त्यावेळेस पुढे काय तू एकला शीघ्र जासी सीता शुद्धी घेऊन येसी हे मानले आम्हासी निश्चयसी हनुमंता. हे हनुमंता, आम्हाला खात्री आहे तुझ्या बळाची, तू एकटा नसेल, सीतेची शुद्धी घेऊन रामाला सुख प्राप्त करून देशील याची आम्हाला खात्री आहे. पण तू आता उड्डाण केलंस माझ्या बोलण्याबरोबर, परंतु मी तुला कवटाळून धरलंय याचंही कारण आहे. काय बोलता पुढे? अंगीकारोनी व्रयासी यस द्यावे अंगदासी त्यासी न्यावे सीता सुधीसी हे मी तुझं पास काम तुम्ही करायचं, पण मोठेपणा दुसऱ्याला
द्यायचा, याला म्हणतात संत, याला म्हणतात भक्त, याला म्हणतात माणसाची माणुसकी. नाहीतर दुसऱ्याला काम करायला लावायचे ना आपला मोठेपणा मिरवायचा, असं काम आपल्याला करायचं नाही. कारण युवराजा जो अंगद आहे का त्याला यश द्यायचं, सीताशुद्धी तुम्ही करायची. आणि लोकांमध्ये असं जाहीर झालं पाहिजे अंगदानं सीतेची शुद्धी आणली आणि रामाला सुख प्राप्त झालं, असं प्रसिद्ध पुराणामध्ये झालं पाहिजे. म्हणजे काम तुम्ही करायचं, नाव जगात जाहीर हनुमंताचं झालं पाहिजे, त्यांना यश द्यायचं, असं काम करायचं. म्हणून तुम्हाला उड्डाण करताना थांबविलेलं आहे, असं त्या ठिकाणी सुग्रीव बोलू लागलेला. ऐकोनी सुग्रीवाचे वचन हनुमंत केले नमः, तू राजा मी तुझ्या अधीन आज्ञाप्रमाण. असं ऐकल्याबरोबर म्हणला नाही मी ज्ञानी आहे, माझ्यामुळे राम या सुग्रीवाला मिळालेला आहे, राज्य मिळालेलं आहे, त्याची बायको मिळालेली आहे, एवढा उपकार माझा हनुमंताचा या सुग्रीवावर आहे. मग मी याला नमस्कार कसा करू, मी याच्यापेक्षा मोठा आहे. पुरुष जर मोठं झालं तर लोकांकडून पाया पडून येतात, पण आपण लोकांच्या पाया पडत नाही. पण त्या ठिकाणी एवढा उपकार असताना सुद्धा मोठेपणा विसरले आणि त्या सुग्रीवाला नमस्कार केला. कारण तुझ्या आधी नाही, तू राजा आहेस, आम्ही प्रजा आहेत, मी प्रधान आहे, तुझ्या बोलाच्या आत मी वागणार आहे, मी तुझ्या बोलण्याच्या बाहेर नाही. तू जसं म्हणशील तसं, तू का म्हणे कसं, तुझ्या मनात जसं असल तसं. हनुमंत म्हणले काय म्हणतात पुढे, सुग्रीवे अनुनी अंगदासी सोया दिला हनुमंतापासी, वंदनी आयुराजासी निघे सुदीसी हनुमंत. यश द्यायचे. त्याचा पिता प्रभू रामचंद्राच्या हातून त्याच्या दुष्ट कर्मावरून मरण पावलेला आहे, तरी सुद्धा पित्याचा सूड घेण्यासाठी तो आपल्यावर उठावलेला नाही. माझ्या बापाची चूक आहे, त्या चुकीसाठी रामाने तो मारला, ते योग्यच आहे. रामाला आपण सहकार्य केलं पाहिजे, अशा चांगल्या भावनेचा तो युवराज आहे. मग तुझ्या कार्याने त्याला यश मिळालं पाहिजे, असं त्या ठिकाणी हेतू त्याचा आहे. म्हणून त्याला यश द्या अशी विनंती त्या ठिकाणी सुग्रीवाने केली होती. त्या सुग्रीवाने आपला पुतण्या तो अंगद हाताला पकडलेला आणि हातात घातला. तुका म्हणे तुम्ही निरंजनावरी मग मज हारी उपेक्षिणा. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर हाताला धरून तुकाराम महाराज जर देवाच्या हातात दिलं का, संताच्या हातात दिलं का, मग देव कधी संताच्या बाजूला नाही, त्यांच्या बोलण्यात देव आहे. मग तो हरी कधी विसरणार नाही. मग त्या अंगदाला धरलं, हनुमंताच्या हातात दिलं आणि हातात दिल्यानंतर पुढे काय वानर धरिले सुदिशी निघाले नेमिल्या दिशेशी, चौदिशांच्या गतिमानाशी सुग्रीव त्या पाशी सांगत. वानर आला, 10 दिशा नेमून दिलेल्या होत्या आणि मालकाच्या आज्ञेनुसार सेवकाने नेमून दिलेल्या कामावर रुजू होऊन काम करावा. मालकानं सांगायचं कारण सेवकाने करायचं, सस्पेंड मालक त्या सेवकाने करेल याची गॅरंटी नाही. मग रामाच्या किंवा सुग्रीवाच्या आज्ञेवरून ज्या दिशा नेमून दिलेल्या होत्या का वानराला, त्या दिशेने सर्व वानर सीतेच्या शुद्धीसाठी निघालेले होते. पण त्या दिशेची माहिती त्यांना नव्हती. काम करायचंय पण त्या कामाची माहिती नाही, त्या दिशेची माहिती नाही. गावाला जायचंय पण गावाला जाणारा रस्ता माहित नाही, ते गाव सुद्धा कधी पाहिलं नाही. मग याची माहिती काम सांगणाऱ्याकडून घेतली पाहिजे की नाही. पण वानर त्यांना कळालं नाही. मग तसं पळू नका. दिशेची माहिती, गावाची माहिती, रस्त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला ते गाव सापडन, त्या रस्त्याने त्या गावाला तुम्ही पोहोचता. नसता जायचं एकीकड आणि जाताना तिसरीकड, असं होऊ नये. असं त्या ठिकाणी तो सुग्रीव सर्व दिशा नेमून दिलेल्या वानराला दिशेची माहिती सांगू लागलेला आहे. वीर शार्दूल वानरपती पूर्वे शोधावयाच्या आरती, साक्षेपे सांगे विनिता प्रती गमन स्थिती त्या ऐका. शार्दूल नावाचा वीर आहे वानरामधला. नाव शार्दूल आहे, आपलं नाव विनाकारण हौसानं ठेवलेलं आहे.
पण नावासारखं कर्म नाही, म्हणून त्या नावाला अर्थ राहिलेला नाही. नाव ठेवलं कमल नयन आणि मोठा मोठा वडूस वाढले डोळ्यामध्ये, आणि त्याचं नाव काय? कमल नयन. नाव ठेवलं क्षीरसागर, ताक सुद्धा पियाला मिळाला आणि दूध तर कधीच नाही, आणि त्याचं नाव क्षीरसागर. काय अर्थ त्या नावाला नाही. हनुमंत नाव ठेवलं पण स्त्री देशामध्ये विहार करतो आणि तिथं त्यांच्या मताप्रमाणे वागतो, आणि त्याचं नाव मारुती. त्या मारुती नावाला काय अर्थ नाही. नाव ठेवलं राम, वागतो रावणासारखा, त्या नावाला काही अर्थ नाही. तसं त्या वानराचं नाव नव्हतं. नाव होतं शार्दूळ. शार्दूळ म्हणजे वाघ, काम वाघासारखं, दिसायला वाघासारखा होता, म्हणून त्या वाघाला ही खानलाकडची दिशा सीतेची शुद्धी करण्यासाठी नेमून दिली, आणि त्या दिशेची माहिती त्या ठिकाणी सुग्रीव त्याला सांगू लागला. काय बोलतो? पूर्वे जाता महावीरी शुद्धी घ्यावी नाना पर्याय, बालदेश दशांतरी गिरी शिखरी ते ऐका. पूर्व दिशेला जायचंय, या खानलाकडल्या दिशेला. सूर्य त्या दिशेला उगवतो, त्या दिशेला काय म्हणतात? पूर्व दिशा. मग या पूर्व दिशेला शार्दूळ नावाच्या वीरा सीतेची शुद्धी करण्यासाठी तू जायचंय. मग जात असताना रस्त्याला अनेक गावं लागणार आहेत, अनेक तांडे लागणार आहेत, वस्त्या लागणार आहेत, वाड्या लागणार आहेत, शिहर लागणार आहेत मोठमोठे, आणि मग डोंगर, दर्या, शिखर काय जे आता लागण. मग ते लागलं म्हणून महागारी वळायचं नाही. दिशा नेमून दिलीये, त्या दिशेने संकट जरी आलं तरी भगवंताच्या नामाला विसरायचं नाही. संकट गेल्याशिवाय राहत नाही. मग काही यावं, मी सांगतो जे येणार आहे तुमच्या पुढं तेच दिसलं तरी सीतेच्या शुद्धीसाठी माग सरायचं नाही, असं त्या ठिकाणी तो सुग्रीव त्या वीराला मंद्राचळ अरुणाचळ मुख्य शोधावा कुलाचळ, पूर्वे पर्वत सकळ शिखरे शैल शोधावे. आणि अरुणाचळ, अरुण ज्या चळापासून उगवतो, चळ म्हणजे जो हलतच नाही त्याला चळ म्हणतात, म्हणजे डोंगर. डोंगर हलत नाही. अरुणाचल उठा ऋणोदय प्रकाश झाला, घंटा गजर तांबडं फुटलं त्याला अरुण उदय म्हणतात. सूर्य उगवण्यापूर्वी पूर्व दिशेला लालसर गुलाबी रंग पसरलेला दिसतो, त्याला काय म्हणतात? तांबडं फुटलं असे म्हणतात. तोच आहे अरुण उदय. अरुण म्हणजे सूर्याच्या रथाचा हाकणारा सारथी, त्याला म्हणतात अरुण उदय. मग ज्या डोंगराच्या आडून अरुणाचा उदय होतो मंदराचळ, जो निस्त्या कापराचा न हलणारा पर्वत, पर्वत हालत नाही, आणि ज्या पर्वताचा उपयोग देव आणि दानवाने समुद्र घुसळण करताना केलेला होता, त्या डोंगराची रवी केलेली होती. मग असा जो मंदराचळ आहे, अरुणाचळ आहे, अजून कुळाचळ, कारण चळाचे कुळ जो हलत नाही याचे लेकर नातरुंड पतरुंड याला म्हणतात कुळाचळ. म्हणजे पर्वताचे जेवढे कुळ आहेत का, बारीक बारीक डोंगर त्याच्यापासून तयार झालेले, हे सगळे तुम्हाला पूर्व दिशेला जात असताना लागणार आहेत, आणि ते बारकाईने शोधायचे. डोंगर, दर्यात, गुहात, झाडा झुडपात जाऊन सीता शोधायची, असं त्या ठिकाणी सुग्रीव त्या शार्दूलाला सांगू लागला. अंग वंग कारुस कलिंग गौड विदेह प्रौढ भृंग कामरूप कामाक्ष देसाने ग समूळ सांग शोधावे. हे अनेक नाव या ठिकाणी पूर्व दिशेला गेल्यानंतर अनेक प्रकारचे देश तुम्हाला बघायला मिळणार आहे. जे ऐकलं नाही ते बघायला मिळणार आहे, जे बघितलं नाही तेही बघायला मिळणार आहे. अनेक प्रकारचे देश आता ओळीमध्ये 10-12 देशाचे नाव सांगितले, आणि हे देश आहेत, आणि ते सगळे काही देश या भागाला आहेत खाल्ला काढल्या, आणि हे देश तुम्हाला सर्व शोधायचे या दिशेला, कारण तुम्हाला ही दिशा नेमून दिलेली आहे. आता ह्या दिशेला सांगितलंय, दुसऱ्या दिशेला जाता तर तुम्हाला शिक्षा भोगल्याशिवाय माझ्या हातून पर्याय नाही, असं त्या ठिकाणी जाहीर त्या राजाला याला सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे ते ऐकून घेण्याचं काम करीत होते, कारण आपल्याला त्याची माहिती पाहिजे.
ते देश पुढे लागणार आहेत, ते शोधायचे. पुढे काय झालं? मंदगिरीच्या एक बागी लोक वस्ती पाप मार्गी ऐका त्याची महामागी विकटांगी विक्राळ. मंदरगिरी याच्या भागामध्ये काही अक्राळ विक्राळ स्वरूपाचे राक्षस वृत्तीचे असे काही लोक तिथं राहतात. आणि मी सांगतोय त्याप्रमाणे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते पाहायला मिळणार आहेत. ते तुमच्या बरोबर लढा करणार आहेत. पण त्यावेळेस त्यांच्याबरोबर लढाई करून का होईना पुढे जायचं, पण महागारी यायचं नाही. आणि ते कसे लोक आहेत, कसे पापी, कसे वागतात, कसे दिसतात तेही मी तुम्हाला सांगणार आहे. एकाग्र चित्ताने ऐका असं त्या ठिकाणी शरणाला सांगितलं. कर्ण प्रावरण विकर्ण एके बरोबर खरमुख गोडमुख हवसी किरात नर्धनाळिक काळमुख मायवा. कर्मर हे असे म्हणजे यांचे नाव चित्र विचित्र. अरे राक्षसाचे वर्तन चित्र विचित्र, नाव सुद्धा चित्र विचित्र. आणि आपले विनाकारण उग गोड वाटते चांगले म्हणून त्या नावाचा खरा बी करणारे आपले वर्तन आहेत. पण ते जे होते का राक्षस जरी असले तरी नावाची खराबी करणारे नव्हते का, त्याचे नावच खराब होते. असले कानाचं पांघरून एका एकाला असले कान मोठा मोठा त्या सुरपंके सारखे असले अक्राळ विक्राळ स्वरूपाचे नुसतं पाहत्या क्षणी बेकडाचा प्राण निघून जावा. बेकडा तिथं ताकदच नाही त्यांच्या समोर उभा राहायला. मोठमोठे धैर्यशाली वीर सुद्धा त्यांच्याबरोबर लढाई करण्याची ताकद त्यांच्यामध्ये राहत नव्हती. असे वीर जे आहेत का, आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुमच्या बरोबर ते आडवे येणार आहेत. त्यांना यायचं नाही, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं आश्वासन राजानं त्या ठिकाणी दिलं होतं. कोळी माळी निषादहुन केस कंबळी केशावरण लोमधारी लोम प्रावरण विक्राळ वदन विकटाक्ष. केस वाढलेले, त्या केसामुळे त्यांचं शरीरानेच केसाला वाढविलं, पण केसानेच शरीराला नाही दिसायसारखं केलं. असले काही राक्षस त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. कोळी माळी, नावाने कोळी नावाने माळी, पण माळ्यासारखं वर्तन जाळं लावायचं माळवं लावायचं नाही, कोळ्यासारखं पाणी व्हायचं नाही. म्हणजे आपल्या स्वधर्मानुसार जातीनुसार जे कर्म आपल्या वाट्याला ईश्वरानं दिलेले त्यानुसार वर्तन करीत नाही. दुसऱ्याचं कर्म, दुसऱ्याचा स्वधर्म त्याचा आचरण करतात, नरकाला जातात. विनोबा भावे सांगतात, उन्हाही आपुला धर्म परधर्मा हुनी भरा, धर्मात मृत्यू भाला परधर्मात भयंकर. म्हणून शंभू राजांनी मरण पत्करलं, पण दुसऱ्या जातीत जाऊन वाचायचा विचार केला नाही. त्यांना म्हणतात धर्मवीर. असे धर्मवीर मग स्वधर्माचं आचरण करणारा जो आहे, मग ते किती जरी आवड असलं का, ते आपल्या धर्माचं आपल्या जातीचं जे कर्म ईश्वरानं आपल्या वाट्याला आणलेलं आहे का, ते कर्म करून मरावा, मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरा स्वधर्म वागायला सोपा आहे आणि लोकांकडून मान मान्यता मिळायला चांगला आहे. म्हणून आपला धर्म आपली जात सोडून दुसऱ्या जातीत जाऊन दुसऱ्या धर्मात जाऊन वाचू नये, त्याला नरकात गेल्याशिवाय पर्याय नाही. हे शंभू राजाला कळत होतं, म्हणून ते मेले, पण दुसऱ्या जातीत जाऊन वाचले नाहीत. आणि मग असे काही जे राक्षस आहेत का बोलले, स्वधर्माचं आचरण करतात, ते आपलाही स्वधर्म सोडायचा नाही. काय सांगतात? आयशा पापिया माझी जान असेल मा पापी रावण ते शोधावे पण सौभाग्य. अशा महापाप्यामध्ये रावण तिथं असणार का? पाप्यापाशीच पापी जातात, पुण्यवानापाशीच पुण्यवान जातात. जसे विचार असतात तसा दोस्ताना घडत असतो. अहंकाराचीच मैत्री जुटते. जे सात्विक लोक आहेत त्यांचीच मैत्री जुटते. जे धनवान आहेत एका स्वभावाचे जे आहेत का, त्यांचाच दोस्ताना होतो. खऱ्याचा आणि खोट्याचा दोस्ताना कधी होत नाही. पाप्याचा आणि पुण्यवानाचा कधी दोस्ताना होत नाही. जैसो को वैसे मिले तर मैत्री जुटता है, असं होतंय. मग तिथं रावण असणार आहे का,
रावण पापी तिथले लोक सुद्धा पापी, म्हणून तो पापी त्या पाप्याचा आसरा घेऊन तिथं राहिलेला आसन, म्हणून तिथं सीतेची शुद्धी करायची असं त्या ठिकाणी त्या सुरवीरानं त्या शार्दूल नावाच्या वानराला सांगितलं. जळवासी जळमानसे रक्त वर्णाती कर्कशे रोमश्याम पिरंग वेशे सागर प्रदेश सागर प्रदेश शोधावा. सागराच्या प्रदेशामध्ये काही भूचर आहेत, सागरामध्ये पाण्यामध्ये काही जलचर म्हणजे जळात चरणारे जे प्राणी आहेत का, आणि त्यांना न जगू देणारे काही राक्षस जलचर होऊन म्हणजे भूचर असून वंचर असून जलचर झाले आणि जलचराची तारांबळ उडवू लागले. असले काही राक्षस आहेत, लाल डोळ्याचे, विचित्र स्वरूपाचे, आणि ते पाण्यामध्ये राहतात आणि पाण्यामधल्या जीवाला पकडून खातात. ह्याला सुद्धा राक्षसच म्हणतात. काय झालं पुढं? मधुमर्दिला मुरारी रक्त भरल्या सागरी त्या लोह समुद्राच्या तीरी रत्नागिरी पर्वत. लोह समुद्राच्या तीरी रत्नागिरी पर्वत असं ते ठिकाण आहे. लोह म्हणजे लोखंडाचा सागर, रत्नाकर म्हणजे रत्नाचा पर्वत तिथं आहे. पण त्याचं नाव पडण्याला कारण आहे, तो पर्वत होण्याला कारण आहे. मधुने मर्दिला मुरारी, ज्या मुरारीने मुराला मर्दिले आहे त्याला म्हणतात मुरारी. मूर दैत्याचा आरी म्हणजे त्याला म्हणतात मुरारी. म्हणजे श्री विष्णूने त्या मूर नावाच्या दैत्याला त्या समुद्रात जवळ मारलेले आहे, म्हणून भगवंताला नाव काय पडलंय? मुरारी. ज्या मुरारीने मूर नावाच्या दैत्याला मारलं, ज्या रामाने रावणाला मारलं, म्हणून रामाचं नाव काय पडलं? रावणारी. रावणाला मारलं रावणारी, मुराला मारलं मुरारी. आणि मग तिथं मारलं आणि त्याचं रक्त सांडलं आणि त्या रक्तानं समुद्रच तयार झाला, भरला. आणि मग काय झालं पुढं? तेथे गरुडाची नित्य वस्ती तेने गांजोली लंकापती सोडोली सीता सती रामार्पणार्थी. तिथं रत्नाकर नावाचा जो पर्वत आहे आणि त्या पर्वतावर शिखरावर गरुड विष्णू भगवान परमात्म्याचं वाहन तो तिथं अखंड वास्तव्य करून आहे. आज सुद्धा हनुमानजी सेतुबंध रामेश्वराच्या ठिकाणी कायमचं वास्तव्य करून आहेत. आणि मग तसा तो गरुड आजपर्यंत सुद्धा तिथंच तो स्थायिक आहे. आणि मग तिथं रावण जर गेलेला असेल, रावण जर त्या गरुडाच्या दृष्टीला पडलेला असेल तर त्याला कळेल माझ्या मालकाची पत्नी हा घेऊन आलेला आहे, मी आता या रावणाला मारीन, रामाची सीता घेईन आणि रामाला नेऊन देईल. असला तो गरुड आहे. आणि तो गरुड तिथं गेल्यानंतर तुला पाहायला मिळेल. त्याला नमस्कार कर आणि त्याला शुद्धी विचार. तेथे जाऊन आपण घ्यावे गरुडाचे दर्शन, सीता पुसावी करून नमन, नाही तरी गमन पुढे जायचं. घालील लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, आपला मोठेपणा बाजूला टाकायचा आणि नमस्कार मोठ्या व्यक्तीला, ज्ञानिवान माणसाला नमस्कार करायचा. कारण माणसाची वयावरून किंमत नसते, माणसाची गुणावरून ज्ञानावरून किंमत असते. दिसायला लहान जरी असला त्याचे गुण जर चांगले असले आणि म्हाताऱ्यापेक्षा ज्ञान जर बारक्याचं जास्त असेल तर त्या म्हाताऱ्याला वयावरून किंमत राहत नाही. कारण माऊली 22 वर्षाचे होते आणि चांगदेव योगी पुरुष 1400 वर्ष जीवन जगलेला, काळाला महागारी लावणारा मेलेले माणसं जिवंत करणारा होता. पण त्या म्हाताऱ्याला लेकराच्या पाया पडावा लागलं गुणामुळे आणि ज्ञानामुळे. म्हणून ज्ञानाने माणसाची किंमत असते, गुणाने माणसाची किंमत असते, वयानं किंमत नसते. माऊली सुद्धा म्हणतात ज्याचे वय धाकुटे होय बळ प्रज्ञा जिरोनीचा आहे, तयाचे वंदिती पाय वडील. म्हणून ज्याचं आयुष्य थोडं राहिलेले, म्हाताऱ्या माणसाचं आयुष्य थोडं राहिलेले, थोड्या दिवसात ते मरणार आहेत आणि ते वडीलधारी आहेत, आकलीचा पत्ता नाही आणि त्याला नमस्कार करतात वडील आहेत म्हणून.
असं माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात. ज्ञानाला किंमत असते, वयाला किंमत नसते. आणि मग तिथं गेल्यानंतर तो ज्ञानी आहे आणि तुझ्यापेक्षा वयस्कर सुद्धा आहे. अशाला नमस्कार करायचा, शुद्धी विचारायची, काय सांगतो ते ऐकायचं नसतं. आपलं तिथून पुढे मार्ग स्थितीचा शोध घेण्यासाठी चालायचा. असं त्या ठिकाणी सुग्रीव राजा त्या त्याची सागर आमाजारी, गोमंत नामे पर्वत थोरी, उंच लक्ष्य योजनांतरी, वस्ती त्यावरी मंद्या. गोमंत नावाचा त्या सागरामध्ये एक पर्वत आहे आणि तो योजनावर उंच आहे. आणि मंदेह नावाचा राक्षस आणि तिथं वर राहतो. चांगल्याला येऊ देत नाही, चांगल्याला जगू देत नाही. गुणधर्म आहे. ज्यांना चांगलं पटत नाही, चांगल्याला जगू देत नाही, चांगल्याचा पाय पडण्याचा जे प्रयत्न करतात आणि तेच राक्षस असतात. आणि अशा राक्षसाच्या ठिकाणी जाऊन सीतेची शुद्धी बारकाईनं करायची. असं त्या ठिकाणी तो सुग्रीव वीर नेमून दिलेला जो वीर आहे पूर्व दिशेला, त्या शार्दूल नावाच्या वीराला त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय.